इंडिगो अंतर्गत येणाऱ्या आजाईल कंपनीच्या विरोधामध्ये आज शिवसेना ठाकरे गटाची भारतीय कामगार सेना आणि मनसेची हवाई कर्मचारी सेना एकत्र येते आणि या कंपनीच्या विरोधामध्ये आज आंदोलनाला एकत्रितपणे उतरणार आहेत। मागच्या काही दिवसापासून आम्ही युतीच्या चर्चा पाहिल्या, दोन्ही भाऊ एकत्र येतील अशा चर्चा पाहिल्या, मात्र आता त्या कुठेतरी क्षमतानं पाहायला मिळतात। मात्र एका कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या हवाई कर्मचारी सेना आणि भारतीय कामगार सेना एकत्रितपणे उतरताना पाहायला मिळते। काय नेमकी भूमिका आहे मनसेची? आता हे तुम्ही तुमच्या चष्म्यामधून बघताय। विषय असा आहे की गेले 8 महिन्यापासून हे जे कन्सिलेशन आहे गेल्या 8 महिन्यापासून चालू आहे सायनला रिजनल लेबर कमिशनरच्या कार्यालयामध्ये। हे काय आत्ताचा विषय नाही, हा तुम्हाला आज दिसतंय। मला वाटतं हे 8 महिन्यापूर्वी पण यायला पाहिजे होतं मग की तुम्ही एकत्र येत आहेत का काय। कसं आहे की ज्या कामगारांवर अन्याय होतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हवाई कर्मचारी सेनेच्या कामगारांवर अन्याय ज्यावेळेला होत होता तेव्हा आम्ही स्ट्राईक नोटीस दिली। रिजनल लेबर कमिशनरचं काम आहे की दोन्ही ज्या एजन्सी आहेत म्हणजे जे बाबा अजाईल कंपनी ज्या आहे त्याच्या विरोधात आम्ही स्ट्राईक नोटीस दिली आहे, तर त्यांना पण त्यांनी बोलवून घेतलं, त्या मॅनेजमेंटला आम्हालाही बोलवून घेतलं आणि त्यांच्यासमोर त्यांनी हिअरिंग दिलं की बाबा तुम्ही का स्ट्राईक करता। तर बाबा ह्या गोष्टी आहेत की पगारवाढ होत नाही आहे, कामगारांचे पदाचे वगैरे बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या कामगारांना अन्याय होतं त्या विरोधात आम्ही त्यांना जाब विचारतो, पण ते काहीच कुठल्या गोष्टी करत नाही आहे। तर एक जी प्रोसिजर असते त्या प्रोसिजरप्रमाणे आम्ही RLCकडे स्ट्राईक नोटीस दिली, तेव्हा त्यांना बोलून घेतलं आणि ती चर्चा सुरू झालेली, हिअरिंग सुरू झालेली। त्यामध्ये पहिल्यापासून उबाटाचे पण होते कामगार सेना, त्यांनी पण स्ट्राईक नोटीस दिली कारण त्यांचे पण कामगार तिकडे आहेत। आता नव्याने एक तिसरी युनियन आली अचानक 4 महिन्यापूर्वी आणि नंतर वेगळंच काहीतरी ह्याला वळण लागलं आणि अचानक या लोकांनी आमच्याबरोबर ज्या वेळेला अजाईलची दिल्लीची मॅनेजमेंट येऊन बसली आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही सरसकट 4000 पगार वाढ करू। सरसकट म्हणजे जो आजही कामाला लागलेला मुलगा त्यालाही 4000 पगार वाढ होईल आणि जो कंटिन्यू करतोय नोकरी त्यांना पण 4000 पगार वाढ होईल सरसकट। ती न देता त्यांनी त्याच्यामध्ये कॅटेगरी केली। 1 ते 3 वर्षावाल्यांना 2100 पगार वाढ, यांना 3 ते 5 वर्षाच्या मुलांना 2300 पगार वाढ आणि जे 5च्या वरती आहेत त्यांना 4000 पगार वाढ असं केलं। आम्ही जे डिमांड केलेलं सरसकट 4000 त्याला त्यांनी मान्य केलेलं आणि ते म्हणाले तिसऱ्या युनियनबरोबर चर्चा करून आपण जी आली नव्हती तिकडे त्या दिवशी हिअरिंगला आणि अचानक त्यांनी हे केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही 20,000 बोनस डिमांड केलेला होता। त्याच्यावर ते म्हणाले की आम्हाला विचार करायला द्या। आज 18 तारखेला होणार होतं। आम्ही बेसिक डी हा वेगळा राहील, त्याची वेगळी वाढ होईल, जी ग्रॉसवर जी होते पर्सेंटेज आहे ती वेगळी राहील। हे सगळं मान्य केल्यानंतर आम्ही फक्त तिसऱ्या युनियनशी चर्चा करतो पण तिसरी युनियन हजर नाही, तेव्हा RLCने तिकडे लेबर कमिशनरने त्या तिसऱ्या युनियनला समन्स काढलं की तुम्हाला या 18 तारखेला हजर राहावंच लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तिघांना मिळून काय तो निर्णय घ्यावा लागेल कारण आम्हाला स्ट्राईक नको आहे, त्यांना स्ट्राईक घडवून आणायचा नाही आहे म्हणून हे चर्चा करून हे आणि सगळं मान्य झाल्यानंतर अचानक 3 दिवसापूर्वी या लोकांनी ॲग्रीमेंट केलं आणि अन्यायकारक जे ॲग्रीमेंट केलं त्याच्या विरोधात आम्ही आज 18 तारीख आहे, आज आम्ही तो जाब विचारायला जाणार आहोत। जसं विकेसच्या पण कामगारांवर अन्याय झालेला आहे, आमच्याही कामगारांवर अन्याय झालेला आहे आणि जे त्यांच्या युनियनमध्ये जी लोकं आहेत त्या लोकांवर पण अन्याय झाला, ती लोकं पण येणार आहेत। असं नाही फक्त त्यांचे नेते येणार नाहीत कारण त्यांनी त्या लोकांचे पैसे काढलेले आहेत। 2100 रुपये म्हणजे 1900 रुपये आणि 2300 म्हणजे 1700 रुपये एवढ्या कामगारांचे गेले कुठे जे मान्य केलं होतं। पहिल्यांदा आज आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली, तुम्ही जाणार आहात, निवेदन देणार आहात, काय नेमक्या मागण्या ठेवणार आहात आणि जर त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय असणार? तर आजचं तर कन्सिलेशन आहे, आज आम्ही विचारणार आहोत। आम्ही जाऊन आमचे पदाधिकारी जाणार आहेत तिकडे, विचारणार आहेत त्यांना। त्या 11:30चा टाईम दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांना विचारणार का बाबा हे का असं का केलं तुम्ही। कन्सिलेशन चालू होतं, तुम्हीच सांगितलं की फक्त 2 युनियन करता येणार नाही, 3 युनियन हजर पाहिजेत। त्याप्रमाणे 3 युनियन हजर नसताना तुम्ही एका युनियन बरोबर तुमच्याच कार्यालयामध्ये कसं काय हा नियम आहे का? हा नियम धाब्यावर धरून तुम्ही हे का केलं हा अन्याय आणि केलं तर केलं आणि तो कामगारांवर अन्याय होतो हे तुम्हाला दिसतंय, सगळं मिनिट्समध्ये आलेलं आहे आणि सगळं दिसत असताना पण तुम्ही का केलं हा जाब विचारणार आहे आणि जर का त्या लोकांनी व्यवस्थित उत्तर दिलं नाही तर पुढची रणनीती आम्ही ठरवू। आज युनियन म्हणून 2 ते 3 युनियन एकत्रितपणे तुम्ही जाताय, निवेदन देऊन त्यांच्याशी बोलणार आहात, पण तरी सुद्धा जर मागण्या मान्य नाही झाल्या तर मनसेची स्वतंत्र खळकट्याक भूमिका जी नेहमी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पाहत आलोय ती पुढच्या काळात दिसेल का? नक्कीच दिसणार तुम्हाला, कारण कायदेशीरपणे आम्हाला पहिलं जावंच लागणार
कारण ते रिजनल लेबर कमिशनर हे कायद्याचं ऑफिस आहे, कार्यालय, त्यामुळे त्या कायदेशीरपणे जावं लागेल आणि नक्कीच आम्हाला न्याय मिळेल. चीफ लेबर कमिशनर ऑफिसर आहेत कमिशनर, त्यांच्याकडे पण आम्ही दाद मागायला जाणार आहे की तुमचा जो लेबर कमिशनर आहे त्यांनी असं कसं काय आमच्यावर अन्याय केला आहे. आम्हाला न विश्वासात घेता, आम्हाला असेल, उबाटाला असेल किंवा कामगारांना विश्वासात न घेता हे ॲग्रीमेंट कसं काय केलं याचा जबाब आम्ही नक्की विचारणार. नाही तर मग आम्ही स्ट्राईक नोटीस दिलेलीच आहे. आम्हाला स्ट्राईक करायची परवानगी द्या मग, कारण हा अन्याय झालेला आहे कामगारांवर. आणि नक्कीच मला वाटते त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल. एवढी तरी अजून तरी न्यायव्यवस्था व्यवस्थित आहे जी न्याय देईल असं आम्हाला वाटते आहे. एक छोटंसं हे आहे, विनंती करू आम्ही त्यांना. नाही दिलं तर पुढची रणनीती आमची आहे ठरलेली. ते संतोष धुरे आपल्यासोबत होते. आणि इंडिगो अंतर्गत येणाऱ्या आजाईल कंपनीच्या विरोधामध्ये आज मनसे आणि त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेचं शिष्टमंडळ आंदोलनामध्ये उतरणार आहे आणि त्यांच्याकडे कामगारांच्या पगारवाढी संदर्भातला जो काही मागणी आहे ती लावून धरणार. आणि जर येत्या काळात ती मागणी पूर्ण नाही झाली तर मनसेची स्वतंत्र भूमिका खळखट्याक पद्धतीनं पाहायला मिळेल, अशा देखील त्यांनी इशारा संतोष धुरे यांनी दिलेला आहे. कॅमेरामन योगेश गुरुसोबत मी कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.